नमस्कार माझ्या इग्नायटेड मित्रांनो. आज आता 12 वाजता आपण भेटणार होतो, पण हे नेटवर्क कनेक्टिव्हिटी च्या माध्यमात आपण अडकलो. आता हे मी रेकॉर्डिंग करून आपल्या सगळ्यांसाठी देतोय. सगळ्यांनी खूप प्रयत्न केले. होता, जयेश होता, रविकांत होता. काही कारणाने मग सगळे म्हणाले की सर तुम्ही रेकॉर्ड करा आणि द्या. तुम्हाला सगळ्यांना असं इलेक्ट्रॉनिकली भेटून का होईना खूप आनंद होतोय. आणि माझे सगळे इग्नायटेड विद्यार्थी आहेत. तुमच्यासाठी अ, काही एक अर्धा तास काही विचार सांगतो. तुम्ही ते कन्सिडर करा मला असं वाटतं. मध्यंतरी AICTE तर्फे मी मुलांशी बोललो त्यावेळेला 4,500 लाईव्ह होते. आतापर्यंत 40,000 विद्यार्थ्यांनी भारतभर तो बघितलाय. तुम्ही तो माळी सरांकडनं किंवा कोणाकडून घेऊ शकाल. त्यात मुख्य मुद्दे असे दिलेले होते. ते आपण बघितले असतील तर उत्तम आहे, पण नसतील बघितले तर 3च मुद्दे होते. एक, सध्याचा सिनॅरिओ काय आहे हे समजून घेणं. 2, आपल्याकडे काय स्किल्स आहेत? आपण या सिनॅरिओमध्ये कसं टिकून राहू शकतो किंवा जास्त प्रगती करू शकतो? मेन स्ट्रीममध्ये आपण कसं येऊ शकतो? दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा, हे सगळं ठीक आहे, सिनॅरिओ कळला, यायला पाहिजे त्यात ही स्किल्स हवीत कळली, ती मी कशी आणू शकतो? मी काय करायला हवं? अशा 3 मुद्द्यांवर त्याच्यात बोललेलो आहे. 48 मिनिटाचा तो व्हिडिओ क्लिप आहे. आपल्याला शक्य झालं, वेळ झाला तर ती जरूर बघा. एक वेगळ्या प्रकारची तयारी होईल. परंतु ही ओव्हरऑल भारतभरच्या वेगळ्या-वेगळ्या कॉलेजेसमधल्या वेगळ्या कल्चरच्या आणि इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडियामधनं न गेलेल्या सुद्धा मुलांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने सांगितले आहे. आज मला जे बोलायचं आहे ते एक इग्नायटेड फॅमिलीच्या मेंबर्स बरोबर, मुला-मुलींबरोबर असं बोलायचंय आणि आपलं कम्युनिकेशन झालेलं आहे. आपल्या विचारसरणीमध्ये एक प्रकारचं सेम डायरेक्शन आहे. मला असं वाटतं की त्यामुळे थोडं बदलून आणि एक्झॅक्टली काय करायला हवं या दृष्टीने आपल्याला बोलता येईल. काही विद्यार्थ्यांनी प्रश्न दिलेले आहेत. अमरावती पुढाकार घेतलेला आहे. अमरावतीचे बरेच क्वेशन्स आहेत. त्याचे मुख्य प्रश्न म्हणाल तर तुम्ही की आम्ही या वेळेत काय करू? हे जे आता दिवस आहेत आता तो त्याचा चांगला वापर कसा करू? हा एक महत्त्वाचा मुद्दा वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या स्टुडंट्सनी दिलेला आहे. दुसरं असं आहे की हे सगळं झाल्यानंतर पुढे काय होणार आहे? थोडीशी काळजी आहे त्या प्रश्नांच्या मागे, काळजीची सावली मला दिसली, की आम्हाला निश्चित मिळणार आहे का? आम्ही कसं करू शकू? आणखी एक असं म्हणजे आमची सॉफ्ट स्किल्स वगैरे सगळे लोकं हे बोलतात. इंग्लिश बोलणं सांगतात. तुम्ही सर स्वतः रुरल एरियामधनं येता आणि मग मला पण इंग्लिशमुळे मी मागे पडतो. तर आम्ही काय करावं? नंतर एक आकाश दळे म्हणून आहे, के वाघचे. त्यांनी सांगितलंय, की मी कसं फेस करूया आणि करायचं झालं तर कसं प्रिपेअर करू मी स्वतःला? काय केलं पाहिजे? आणि मग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? दुसरीकडे कुठे गव्हर्नमेंटमध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत का? मी गव्हर्नमेंटची ड्रीम्स बघतोय, तर ते बरोबर आहे का? का रिस्क आहे त्याच्यात काही? गौरव पाटीलनी छानपैकी तो एंटरप्रेन्योरचं त्याचं थोडंसं कल आहे. गौरव पाटीलचा तो प्रवरामधला आहे. प्रवरा माझ्या जवळचं कॉलेज आहे अतिशय. धीरेन सर तुमचे जेव्हा प्रिन्सिपल होते तेव्हा मी अनेक वेळा आलोय गौरव. अतिशय उत्तम कॉलेज आहे तुमचं आणि तुमच्या कॉलेजला मी इंट्रोड्यूस सुद्धा केलंय ठिकठिकाणी. शेगावच्या कॉलेजलाही केलंय. त्याचं म्हणणं असं आहे, की फार्मर्सला ऑनलाईन व्हेजिटेबल्स जर असं केलं, तर भारतभर त्याचा पुढे प्रसार होईल का? असे वैयक्तिक प्रश्न पण आहेत. मित्रांनो, ह्या प्रश्नांची जर कॅटेगरी केली, तर एक म्हणजे असं आहे, की सध्याच्या परिस्थितीत मी काय करू शकतो? किंवा माझ्यात काही कमतरता आहेत, इंग्लिश बोलण्याची असेल, टेक्नॉलॉजीच्या एखाद्या विषयाची असेल, हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे फ्युचर, की हे सगळं झाल्यानंतर पुढे मग आम्हाला काही म्हणजे जॉब्स मिळतील का? काही बिझनेस करता येईल का? काही काय डिफिकल्टीज असू शकतील? ह्याचं एक व्हिज्युअलायझेशन. आणि तिसरं हे वैयक्तिक स्वरूपाचे आहेत. म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे का? किंवा ह्युमन इंटरफेस जो आहे तो काही कमी होईल का? मग त्याच्यामुळे जॉबवर काय परिणाम? फॉर एक्झाम्पल बँकिंग आहे. अशा प्रकारचे वैयक्तिक प्रश्न आहेत.
तर वैयक्तिक प्रश्न आपण सगळ्यांच्या याच्यावर घेता येणार नाहीत, ब्रॉड बेसवरच घ्यावे लागतील. आणि फ्युचरचे जे प्रश्न आहेत त्यात बऱ्यापैकी एक गेस असतो. कारण परिस्थिती ही डायनॅमिक असते आणि अशा प्रकारच्या जेव्हा विशेष अडचणी येतात त्यावेळेला ती आणखी डायनॅमिक होते आणि अनप्रेडिक्टेबल होते. परंतु घाबरून जायचं कारण नाही. इन जनरल मी मागच्या याच्यात ते सांगितलं की जवळजवळ 300 मोठ्या इंडस्ट्रीज ज्या चायनामध्ये आहेत त्या भारताकडे येण्यासाठी इनिशियल बोलणी त्यांनी दिल्लीला चालू केली आहे. मिस्टर मॅक्रॉन म्हणून जे फ्रान्सचे पंतप्रधान आहेत त्यांनी तर ओपनली असं सांगितलं की आम्ही इंडिया कन्सिडर करतोय म्हणून. शिंझो एबे जे जपानचे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांनीही अशा प्रकारेच अर्थ होईल असं वक्तव्य केलेलं आहे. माझा सुयोग असा आहे की शिंझो एबेंना काही वर्षापूर्वी एका टीममधनं एका डेलिगेशनमधनं मी स्वतः त्यांच्या बंगल्यावर भेट झालेली आहे, जे जपानचे पंतप्रधान आहेत. सांगायचं कारण असं की जगातल्या प्रगत आणि टेक्नॉलॉजिकली प्रगत राष्ट्र आणि एथिकल चांगला बिझनेस करणारी लोक ही भारताकडे बघायला लागलेली आहेत. एक डेमोक्रॅटिक कंट्री आहे म्हणून. तेव्हा इतकी लोक भारताकडे येणार आहेत आणि त्यामुळे अपॉर्च्युनिटीज हे निघणार आहेत. त्याचबरोबर आपल्याला तयारी करावी लागेल. कारण जे लोक येतील ती लोक अपेक्षेने येतील की आता जी लोक येतील, जी मुलं येतील कामाला ती काम करू शकावेत. इंडस्ट्री अकॅडमी गॅप आहे, मग ट्रेनिंग मिळेल, मग 2-4 वर्षांनी तो मुलगा किंवा मुलगी आम्हाला रिटर्न्स द्यायला लागेल, असं तर राहणार नाही. थोडंसं आपल्याला आधीच तयार व्हायला लागेल. मग त्यासाठी मी नो रिग्रेट स्किल्स म्हणून तिथे सांगितली आहे. तुम्ही बघा पाहिजे ती कशी करता येते. यातला बराचसा भाग जो असतो ना तो असतो की काइंड ऑफ ए म्हणजे फिलॉसॉफिकल किंवा अमुक करा, ते करायला हवं. सॉफ्ट स्किल्स करायला हवी आहेत. टेक्निकली तुम्ही एकदम तयार व्हायला हवं. हे सगळं मान्य आहे. मग कसं करू आम्ही? आणि ते सगळं मोठं स्केचच्या स्केच जर काढून उभं केलं पुढच्या प्रोफेशनल आयुष्याचं तर फार अवघड होतं. अख्खी बिल्डिंग कशी बांधायची हे जर एकदमच संपूर्ण सांगितलं तर अवघड होतं. पण हे ब्रिक बाय ब्रिक जर सांगितलं की एका विटेवर दुसरी वीट ठेवूनच बिल्डिंग बांधली जाते, तर स्टेप बाय स्टेप सांगितलं तर माणसाला सोपं जातं. सगळंच मोठं अगदी विजन आता करण्यापेक्षा हे करता येतं. मला एक आपल्याला निश्चित मात्र गॅरंटी वाटते माझ्या मनाशी, अर्थात मी कोणी काही भविष्य देऊ शकत नाही, की स्कोप हा निश्चित आहे आणि त्या स्कोप आपल्याला मिळवण्यासाठी एंटरप्रेन्योरशिपचा असो, नोकरीचा असो, कोणत्याही प्रकारचा असो, तो मिळवण्यासाठी आपल्याला थोडीशी आपली तयारी करायला लागेल. त्यासाठी या दिवसांचा कसा वापर करता येईल, ज्याला नो रिग्रेट स्किल्स म्हणतात, ही कशी तयार करता येतील. ही स्किल्स कधी संपत नाहीत, ती कायमचीच असतात आणि ती आपल्याबरोबर कशी राहतील हे करायला हवं. आणि मला वाटतं त्याच्याबद्दल स्टेप बाय स्टेप, ब्रिक बाय ब्रिक काय करता येईल असा मी विचार केलाय. काही लोक ऑलरेडी करत असतील, त्यांनी तो स्वतःसाठी टेलर करावा. वन शर्ट डज नॉट फिट ऑल, पण एक जनरल एक स्केच काढता येतं आणि ते मी आपल्या पुढे मांडतो. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने यू कॅन टेलर युअर शर्ट टू युअर साईज, किंवा त्यात कसे रंग भरायचे, कसा वापर करायचा, हे मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी तुमचं तुम्ही करावं. आणि एवढं मात्र निश्चित की आज आता निम्मा मे महिना गेलाय, अजूनही 2 आठवडे आहेत. जूनचे 4 आठवडे आहेत. तुमच्या माझ्या हातात 6 आठवडे आहेत. भरपूर वेळ आहे आणि त्या वेळेचा आपण काय वापर करावा. आणि मला असं वाटतं की मी जे सुचवणार आहे त्यातून तुम्ही गेलात तर हेडलाईन मला असं वाटतं की ए न्यू एडिशन ऑफ सेल्फ तयार व्हावी. आज माझी एडिशन अशी आहे, मी स्वतः असा आहे आणि 6 आठवड्यानंतर माझ्यात अमुक अमुक बदल झालेला असायला हवा आणि तो तुमचा तुम्ही डिसाईड करा. पण तो कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप किंवा दिवस बाय दिवस मी सांगतो. मात्र एक आहे की आज आपण एक विचार करायचं आणि ऍक्शन, विचार आणि ऍक्शन दोन्ही एकत्र आल्याशिवाय बदल होऊ शकत नाही. आणि बदल करायचा झाला तर थोडंसं ताणही पडतो.
काही ना काही नियमाने गोष्टी करायला लागतात. पर्सिव्हिअरन्स कॉन्कर्स डिफिकल्टीज. सातत्याने गोष्टी कराव्या लागतात. त्याच कराव्या लागतात. न कंटाळता कराव्या लागतात. थोडंसं टाकीचे घाव पडतात. पण देव पण येतं. आपण थोडंसं आज जिथे आहोत त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी एम्पॉवर्ड, आणखी रेडी टू वर्क अशा प्रकारे किंवा थोडा बदल झालेला आहे. नवीन एडिशन आलेली आहे आणि सुधारलेला आहोत आपण असं आपल्याला लक्षात यावं. अशा प्रकारे मी विचार केलाय. तुम्ही बघा हे करून कसं वाटतं तुम्हाला. पहिल्यांदा मी हँडल असं करतो, की 6 आठवडे आपल्यापुढे धरूया. 2-2 आठवड्याचे 3 गट जर केले. पहिला आणि दुसरा आठवडा. मी काय केलं तुम्हाला सांगतो. मला एका मुलाने म्हटलं, की तुम्ही पण एका खेड्यातनं येता आणि तुम्ही हे म्हणजे केलं. मला हेच सांगायचं मी केलं सगळेच करू शकता तुम्ही. प्रत्येकाच्यात मला या आत्ताच्या निमित्ताने तुम्हाला ॲश्युरन्स द्यायचा आहे, की तुमच्या प्रत्येकाच्याकडे काही ना काही विशेष गुण आहे. घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती आहे म्हणतात ते खरं आहे. तुम्ही सुद्धा माणिक आहात. जोपर्यंत आपल्या स्वतःवर आपण कोणी आहोत हा विश्वास बसत नाही तोपर्यंत बाहेर जग कसं ठेवेल? आपण कोणी आहोत याचा अर्थ एक अंगात हवा भरून घ्यायची असं नसून एक स्वतःचा कॉन्फिडन्स की माझ्यात पण काही आहे आणि मी पण काही करू शकणार आहे. आणि कदाचित अशा इग्नायटेड युनिव्हर्सिटीज ऑफ इंडिया सारख्या कार्यक्रमातनं आपण जी चर्चा करतोय त्यातनं विचारांना दिशा मिळाली आणि आपलं थोडंसं जर पॉलिश झाला तर तो चमकू शकतो माणिक. झाकली माणकं पण असतात. आपल्याला कळत नाही आपण स्वतःत आपल्यात काय आहे ते. दुसरी गोष्ट अशी की आपल्यात काय आहे आणि आपण काय वापरतो. आपल्यात जे आहे ते आपण वापरतो का? सर्वस्वीपणाने वापरतो का? आणि नॉर्मल असं असतं की आपल्यात जे आहे ते आपल्याला माहीत असतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे असतं. आपण ते झाकल्या स्वरूपात असतं. आपल्यालाच ते कळलेलं नसतं. आपण त्याला त्याच्यावर जोर देऊन ते वाढवलेलं नसतं. असे अनेक गुण आहेत. तर तुम्ही मला असं म्हणायचं की हे थोडंसं कोणीतरी लिहून घ्यावं माळी सरांनी किंवा कोणीतरी एकाने नोट्स थोड्याशा द्याव्या आणि मग आपापल्या पद्धतीने त्या नोट्स तुम्ही बदलून घेऊन आपल्या मापाचा शर्ट करून करायचा 6 आठवड्याचा प्रयत्न केलात. मला निश्चित वाटतं की तुम्हाला याचा फरक जाणवेल. फक्त एक विनंती एवढीच आहे, की एक रोप लावलं आज उद्या कामाचं, तर 6 आठवड्यानंतर बघावं की ते किती वाढलं. रोज उठून आज काय फरक पडला बघू नये. एका विश्वासाने की मला एक करायचंय आणि केल्यानंतर मी 6 आठवड्यांनी बघेन की माझी न्यू एडिशन झाली किंवा नाही झाली. तेव्हा मी आरशात बघेन. रोजच नाही बघत बसणार. अरे काही झालं का बदल नाही झाला, मग झाला, नाही झाला, असं काही करायचं नाही. एक विश्वास ठेवायचा की मी 6 आठवडे करीन, तपश्चर्या केल्यासारखं. कारण मला स्वतःमध्ये बदल करायचा आहे आणि मी 6 आठवड्यानंतर बघेन की माझ्यात बदल झाला किंवा नाही झाला, का माझा वेळ वाया गेला. तसाही आपला वेळ आता रोजचा असा फारसा प्लॅन जात नसेल बहुतेकांचा. काही जण करत असतील, पण काही बहुतेक जात नसेल. एवढं बोलून मी सुरुवातीचं हे बोलून ॲक्चुअली 6 आठवडे कसे जावे असं मला वाटतं किंवा एक विचारांना तुमच्या दिशा द्यावी म्हणून तुमचं तुम्ही एक तर ते मी सांगतो. तर पहिला विषय जो मी घेतलाय ना तो म्हणजे इंग्लिश स्पीकिंग. इंग्लिश स्पीकिंग जास्ती पर्सेंटेजमध्ये लोकांना थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो. किंवा माझ्या विषयापुरतं मला बोलता येतं. मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर त्यातले मी आपले वाक्य लिहू शकतो आणि माझं परीक्षेला देऊ शकतो. पण 4 लोकात बोलायचं झालं किंवा मला लिहायचं झालं किंवा आता ग्रामरली आहे म्हणून माझं ग्रामर इथे बरोबर येतं. पण बोलताना तर ग्रामरली नसतं. मग माझं मला 4 लोकात बोलताना थोडंसं अडचणीचं वाटतं. त्याच्यावर मला मात करायची आहे. किंवा इतर काही विषय असतील, टेक्नॉलॉजीचे विषय असतील, काही असतील, की ह्याच्यात हा विषय मला जमत नाही, पण तो आला पाहिजे मला. त्याच्यासाठी वापर करूया. मी इंग्लिश धरून सांगतो, आपण इंग्लिशच्या जागी दुसरं कुठलाही विषय घ्या. इंग्लिशमध्ये मी काय केलं ते तुम्हाला सांगतो. मी मराठी मीडियममध्ये शिकलेलं असताना इंग्लिश बोलणं वगैरे माझं ग्रामर चांगलं होतं. फॉर्च्युनेटली पहिल्यापासून मी करत होतो ग्रामर. तर ग्रामर करेक्ट असणं हा इंग्लिश स्पीकिंगचा, इंग्लिश लिहिण्याचा हा सगळ्याचा पाया आहे. तर आपण असं करू शकतो असं मला वाटतं. पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा, त्यातला पहिला आठवडा आपण आता इंग्लिश घेतोय, पण इंग्लिशच्या जागी तुम्ही कुठलाही विषय भरा. पहिल्या दिवशी
5वी पासून इंग्लिश जर असेल तर 5वी, 6वी, 7वीची पुस्तकं किंवा ऑनलाईन त्या साधारण लेवलची बेसिक ग्रामर्स पासून, सेंटेन्स फॉर्मिंग पासून हा सगळा अभ्यास एका दिवसात करून टाकावा. त्यावेळेला आपल्याला ते कळत नसतं. आज आपल्याला तेव्हाच कळून जाईल. आपण आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहोत. पण 5वी, 6वीचा कसा बघावा असं करू नये. 5वी, 6वी, 7वी हा पहिला बघून घ्यावा. ग्रामर पक्कं करावं आणि बसलं पाहिजे. म्हणजे टू बीची रूपं कुठली? तर एम, इज, आर, वॉज, वेअर, शल बी, विल बी, बी बीन, बीइंग. मग बीइंग कधी वापरायचं? बीन कधी वापरायचं? एम कधी वापरायचं? अशी आली पाहिजेत किंवा हॅव बीन कधी वापरायचं? हॅड बीन कधी वापरायचं? शल कधी वापरायचं? विल कधी वापरायचं? ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून इंग्लिश ग्रामरच्या आपल्याला समजल्या एकदा, बाय हार्ट नाही झाले, समजल्या की मग ते सोपं जातं. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी या म्हणजे पहिला आठवडा, पहिला दिवस झाला. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 8वी, 9वी, 10वीचं इंग्लिश कंप्लीट करून टाकावं. पुस्तकं जास्ती मिळाली तर उत्तम तुमची जुनी स्वतःची. अन्यथा ऑनलाईन बघा, हे करा. पण तो एक अभ्यास करून टाकावा. आणि 3 दिवस असे पार पाडावे. आणि 4थ्या दिवशी आणि हे सगळं करताना रोजच्या जीवनात म्हणजे हे सेट करायचं ते बरं का. सकाळी लवकर उठणं, थोडासा व्यायाम करणं, घरच्यांना थोडी मदत करणं, स्वतःचं व्यवस्थित मदत करणं आणि ह्या कामाला लागणं. आणि थोडंसं संध्याकाळनंतर रिक्रिएशन, फोनवर बोलायचं मित्रांशी किंवा काय. पण नुसतं दिवसभर व्हॉट्सअप बघत बसायचंय, ज्याचा काही उपयोग नाहीये. कोरोनाचं काय चाललंय, माझ्या एवढे ढग आहेत, त्याच्यात अजून आपल्या अंगावर ते ढग ओढून घ्यायचे, असं करायचं नाही. आकाश निरभ्र होईल लवकरच. हे ढग निघून जातील. 2021 साल आपला आहे, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. भारताचं आहे, तुमचं आहे. काही दिवस थोडेसे ढगाळलेलं वातावरण आहे, पण आकाश निरभ्र नंतर होईल. आहेत ते ढग अजून आपल्या अंगावर ओढून घ्यायचे नाहीयेत. त्या सावल्या, चांगल्या नसलेल्या सावल्या आपल्या अंगावर पाडून घ्यायच्या नाहीयेत. मनावर स्पेशली पाडून घ्यायच्या नाहीयेत. हे चालू ठेवूनच हे मी जे सांगतो ते करायचंय. 4था दिवस, पहिला दिवस झाला, दुसरा, तिसरा झाला. 4थ्या दिवशी एखादं पुस्तक वाचायला घ्या. तुम्हाला जमेल, झेपेल तेवढं घ्या. जाड घ्या, मध्यम घ्या, पातळ घ्या, जे असेल ते घ्या. मला विचारायचं तर तुम्ही एखादं सुधा मूर्तीचं घ्या किंवा ऑटोबायोग्राफी घ्या कोणाची. त्यातनं खूप शिकायला मिळतं. फिक्शन शक्यतो नाही घेऊ, पण ऑटोबायो किंवा विवेकानंदांचं एज्युकेशनवर पुस्तक आहे, ते घ्यावं. म्हणजे आपल्याला खरं एज्युकेशन काय ते कळतं. क्वालिफिकेशन इज डिफरंट, एज्युकेशन इज डिफरंट. Education is a continuous process. We have to learn every day. Photocopying the years of your life is no good. So qualification does not equal to education. It may or may not, but education continues, qualification ends at some point of time. तर त्यामुळे विवेकानंदांनी काय म्हटलं एज्युकेशनवर, हे पुस्तक वाचावं. हा संपूर्ण दिवस पुस्तक वाचणं आणि तो मोठ्याने वाचणं, तो मनातल्या मनात नाही वाचणं. कारण इंग्लिशला जीभ वळावी लागते. यू टू प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश. म्हणजे मराठी जसं आपण बोलतो तसं आपोआप इंग्लिश बोलता येतं. तर आपण एखाद्या खोलीत असावं, आपण मोठ्याने वाचावं पुस्तक. टाइम्स ऑफ इंडिया मिळाला, दुसरं काही जे काही असेल ते आपण वाचू शकता. ऑनलाईन पुस्तकं मिळतील ती वाचू शकता. ते झालं एकदा 4थ्या दिवशी, की 5व्या दिवशी तुम्ही जे पुस्तक वाचलं त्याच्यावर 1000 शब्दांचा एसे लिहावा. 1000 शब्दांचा असं मला वाटतं. साधारण 500 शब्द म्हणजे एक A4 साइज पेज होतं रफली. आणि तो लिहिताना ग्रामरलीचा किंवा वर्डचा ऑटो करेक्शनचा बेनिफिट वापरू नये. म्हणजे आपण कुठे चुकतो ते कळावं आणि नंतर तो त्याच्यातनं एकदा चेक करून घ्यावा. म्हणजे आपल्या स्पेलिंग्स थोडी बरी होतात. एखादं सेंटेन्स फॉर्मिंग असेल तर ते अजून चांगलं कसं आहे ते कळतं. पण आधी स्वतः प्रयत्न करावा. काल मी समजा विवेकानंदांचं पुस्तक वाचलं तर मला काय समजलं हे मी केवळ 2 पानात 1000 वर्ड्समध्ये लिहून काढावं फिजिकली. तुम्ही विचार करू नका, मी मगाशी सांगितलं झाडाचं तसं. ह्याच्यातनं गेल्यानंतर निश्चित शेवटी फरक पडू शकेल असा माझा विश्वास आहे. दिस इज द पोटेन्शियल टू शेप युअर न्यू यू. ते झालं की तो दिवस पुन्हा संध्याकाळचा तुम्ही व्यवस्थित आनंदात त्याच्यात घालवावा, सगळं करावं. नेक्स्ट डे मात्र 2000 शब्दांचा म्हणजे 4 पानांचा SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहून काढावं. स्टेटमेंट ऑफ पर्पज कसं लिहायचं हे इंटरनेटवर बघावं. मास्टर्स डिग्रीसाठी जेव्हा अप्लाय करतात तेव्हा स्टेटमेंट ऑफ पर्पज असतं. त्यात काय काय असायला हवं हे तुम्हाला त्यात मिळेल, मी सांगत बसत नाही. पण एक साधारण 2000 शब्दांचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं, 4 पानी.
इथे पुन्हा आपल्या इंग्लिशची हे टेस्ट घ्यावी, पुन्हा मग ग्रामरली आणि वर्डमध्ये ते चेक करावं. हे झालं तुमचं सगळं की मग नेक्स्ट दिवशी, पुढच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पहिल्या आठवड्याच्या ऑन कॅमेरा तुम्हाला जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकाबद्दल 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं तुम्ही एकटे असताना ऑन कॅमेरा त्याचं एक्झिस्ट, त्याचं सार सांगण्याचा प्रयत्न करा. ते बघा. रेकॉर्डिंग संपलं की ते स्वतः चेक करा. चेक केल्यानंतर बघा की अरे कुठे काही चुकलं का आपलं. वेळ मिळाला, थोडा उत्साह वाटला तर पुन्हा करा. नाही तर सोडून द्या. पण तुम्हाला कुठे चुकलंय कळलेलं असेल. असं शक्य झालं तर रिपीट करा. नाही शक्य झालं तर सोडून द्या. असा तुमचा पहिला आठवडा 7 दिवस उद्यापासून जर घेतलेत तर तुम्ही पुढच्या ह्याच्याकडून वापरू शकाल. दुसऱ्या आठवड्यात तुम्ही कुठलाही टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट घ्या जो तुमचा चांगला आहे, खूप चांगला आहे तो घ्या किंवा खूप वीक आहे तो घ्या. तुम्हाला जो वाटेल तो घ्या. आणि आता जे इंग्लिशचं सांगितलं तशाच पद्धतीने समजा इलेक्ट्रिकल असेल तुमचा इलेक्ट्रिकल मधला कुठला तर एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इथपासून सुरुवात करा आणि मध्ये सांगितलं तसं अनफोल्ड करत जा आणि शेवटी तुम्ही ऑन कॅमेरा तो सब्जेक्ट किंवा त्यातले काही भाग त्यातला एखादा टॉपिक ऑन कॅमेरा शिकवताय. फॉर एक्झाम्पल तुम्ही डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला तुम्हाला पाठवलंय शिकवा, तसं तुम्ही शिकवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपलं काय चुका होतात का, आपल्याला कळलेला विषय आपण दुसऱ्याला शिकवू शकतो का. दुसऱ्याला शिकवलं की आपलं अधिक पक्क होत जातं. आणि हे सगळं करताना पुन्हा संध्याकाळी कॉमिक वाचा एखादं किंवा कॉमिकमध्ये मला स्वतःला आवडणारं कॉमिक म्हणजे टिनटिन आहे. TIN. जरूर म्हणजे जरूर वाचा. आय वुड हायली रेकमेंड अर्ज यू टू रीड टिनटिन. ऑनलाईन आहे. आणि ॲस्ट्रिक वाचा. एकदम मला काय म्हणायचं की एकदम लाईट मोडेड आणि वेगळ्या प्रकारची काहीतरी हेवी, व्हायलन्स असलेलं. बाहेरचं वातावरण असं नाहीये की व्हायलन्सचे सिनेमे बघावे किंवा रहस्यकथा वाचाव्या असे आत्ताच हे नाहीये वातावरण. त्यापेक्षा लाईट मोडेड काही वाचा किंवा मग तुम्हाला दुसरा योगा, दुसरी काही आवड असेल, अध्यात्माची असेल, कुठली तुम्हाला संत साहित्याची असेल ते वाचा. पण जास्त सिरियस न वाचता मला तर असं म्हणायचं की तुम्ही टिनटिन, ॲस्ट्रिक किंवा दुसरी कॉमिक्स अशा टाईपचं सिंपल वाचावं असं मला वाटतं. बघावं, वाचावं असं मला वाटतं. घरी घरच्यांना मदत करावी. असा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा तुमचा जाईल. पहिला आठवडा इंग्लिश मी सांगितलं, दुसरा आठवडा एक टेक्निकल सब्जेक्ट जो चांगला किंवा नाहीये चांगला तो. तिसरा आणि चौथ्या आठवड्यात मला असं वाटतं की डे 1 ला तुम्ही कुठलाही एक टॉपिक जो तुमच्या आवडीचा आहे, तुमच्या इंटरेस्टचा आहे. समजा क्रिकेट असेल, क्रिकेटमध्ये कोणी हिस्ट्री क्रिकेटची, कुठलाही तुमचा विषय घ्या जो तुमच्या आवडीचा आहे, तो वाचा. वाचा, ऑनलाईन बघा, त्याचे व्हिडिओज बघा. फक्त त्या सब्जेक्टमध्ये कुठेही तुमच्या मनावर सावली आणेल असे कुठलेही विषय नको. सगळे विषय क्रिएटिव्ह, पॉझिटिव्ह असावेत. मग तो चेस प्लेइंगचा असो किंवा अगदी साधं एखादं पुस्तक असो, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही स्टडी करा. पण त्या विषयात थोडासा अभ्यास केल्यासारखं करा, की हे काय आहे? तर तो समजून घ्यायचा प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी त्या विषयावर 2000 शब्द तुम्ही लिहा. हे 4 पानं तुम्ही त्या लिहा. मी मुद्दाम सांगतोय लिहिण्याने काय होतं, बरीच लँग्वेज पुन्हा आपली रिफाईन होत जाते. तो दुसऱ्या दिवशी तो लिहा. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा ऑन कॅमेरा. तोच जो सब्जेक्ट आहे तो ऑन कॅमेरा तुम्ही समजावून सांगा. कोणाला तरी सांगताय असं समजून आणि वाटलं तर पुन्हा रिपीट करा टिल द टाइम यू आर सॅटिस्फाईड. चौथ्या दिवशी अकॅडमिक किंवा पहिल्यांदा जर तुम्ही अकॅडमिक सब्जेक्ट घेतला असेल तर नॉन अकॅडमिक घ्या किंवा वर्तमानपत्र घ्या एखादं टाइम्स ऑफ इंडिया आणि ते घ्या किंवा एखादी मिमिक्री करा. अकॅडमिक घेऊच नका शक्यतो, नॉन अकॅडमिक घ्या. मिमिक्री करायला शिका किंवा चित्र काढायला शिका तुम्हाला येत नसेल तर. येईल तुम्हाला हातात. किंवा एखादं गाणं म्हणायला शिका. हल्ली कराओके आहे किंवा जोक्स हे करा जे कुणाला हर्ट करणार नाहीत पण त्यातनं आनंद निर्माण होईल असे जोक्स निरनिराळे वाचा.
असा संपूर्ण दिवस थोडासा नॉन अकॅडमिक आणि नॉन टॅक्सिंग, फार त्याच्यात ताण पडणार नाही, पण डायरेक्शन असलेली एन्जॉयमेंट ज्याच्यातून मिळेल, असा तो चौथा दिवस काढावा असं मला वाटतं. 5व्या दिवशी ते रिव्ह्यू करावं, रिपीट करावं. 2 दिवस तुम्हाला ती एक विश्रांती आणि मेंदूला वेगळा विषय, सगळं वेगळ्या दिशेने तुम्ही जाल आणि मग 6व्या दिवशी पुन्हा ऑन कॅमेरा तुम्ही काय केलं? चित्र काढली असेल तर त्याचे फोटो काढणं, मित्रांमध्ये शेअर करणं, गप्पा मारणं. इथे एक मगाशी सांगायचं राहिलं, जमलं तर 4-4 मित्रांची मिळून एक लर्निंग ग्रुप असा तयार करा विदिन नाईटवर. शक्यतो वेगळ्या डिसिप्लिनचे, वेगळ्या कॉलेजचे असतील तर अधिक चांगलं, म्हणजे वेगळी फ्लेवर वेगळी येते त्याला. आणि मग रोज संध्याकाळी आज मी काय केलं, तू काय केलं, हे एकमेकांशी व्हिडिओ कॉलवर शेअर करता येतं आणि कमिट करता येतं, उद्या मी हे करणार आहे. आपण जेव्हा एखाद्याला कमिट करतो, तेव्हा एक प्रकारचं आपल्यावर एक बंधन आपोआप निर्माण होतं मनावर. अरे, मी त्याला म्हणालोय, तो उद्या विचारणार आहे. तसं आपणही त्याला विचारावं, तू म्हटलं झालं का? केलंस का? असा एकमेकांवर एकमेकांचा हे राहतो. शेअर केल्याचा आनंद मिळतो आणि थोडा चेक पण राहतो, की अरे, हा तो उद्या मला विचारणार आहे, तर मला केलं पाहिजे. हे करा. असा तुमचा 3rd वीक जाईल. ऑन कॅमेरा तुम्ही ते सांगाल. 4th वीकमध्ये पहिल्या दिवशी मला असं वाटतं, की तुम्ही अ, घरात तुमचे जे आजी-आजोबा असतील, विशेष करून आजी-आजोबा, आई-वडील किंवा कोणी अजून काका, जे कोणी असतील, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधावा. आपण करिअरच्या मागे लागतो. ही वेळ आहे, की त्यांचं आयुष्य समजून घेणं. त्यांना विचारायचं, तुम्ही लहान असताना काय करत होता? शेतीत जात असतील तर तुम्ही शेती काय करायचा? प्रश्न विचारावे, समजून घ्यावं, रस घ्यावा त्याच्यात, खरा इंटरेस्ट घ्यावा, वरवर नाही. मी सांगतो याच्या मागे काही कारण आहेत. सगळी कारणं नाही तुम्हाला सांगत. पण तुम्ही हे करावं. ज्याच्यातून त्यांना आनंद द्यावा. आपणही समजून घ्यावं, की आपल्याकडे आपल्या आई-वडिलांनी काय कष्ट केलेत किंवा काय पूर्वी केलं. आजोबांनी काय केलं, आजींनी काय केलं. तिची जर छोटासा काही गुण असेल, तर त्याचं कौतुक करावं. उत्तम काही आजी असेल, समजा उत्तम भाकरी करत असेल, तर त्याचं कौतुक करावं. तू कशी शिकलीस? तुझ्या आईने शिकवलं का तुला? काय होतं, काय नाही? या सगळ्या गोष्टींमध्ये हा दिवस मला वाटतं 1 दिवस घालवावा आणि संपूर्ण समजून घ्यावं. त्यांच्यात इंटरेस्ट घ्यावा. त्यांच्याबरोबर वेळ द्यावा. दुसऱ्या दिवशी असं करावं, की तुम्ही जे काल बोललात त्यांच्याशी, त्याचं जिस्ट किंवा त्यातलं काही सार किंवा तुम्हाला जे आवडलं त्यातलं ते जे तिलाही आवडेल, आजीला किंवा आईला, हे एक छोट्याशा 2 पानी कागदावर लिहावं आणि अ, मराठीत लिहावं किंवा तिला कळेल त्या भाषेत लिहावं. ते थोडं डेकोरेट करावं, साइडला पानं फुलं काढावीत. काही एखादा फोटो तिचा प्रिंट करून त्याच्यावर टाकावा, आजी असेल तर. आणि तिला तो प्रेझेंट द्यावा दुसऱ्या दिवशी. आणि पुन्हा आजीबरोबरच, आईबरोबरच, वडिलांबरोबरच तो दिवस असा वेगळ्या पद्धतीने घालावा. त्यांना थोडंसं, "अरे, हा असं काय करतोय? नवीनच काहीतरी करतोय." वाटू देत. तुम्हाला नंतर कळेल आणि त्यांनाही नंतर विचार केल्यानंतर कळेल, की अरे, किती त्यातनं एक आनंद एकमेकांना मिळाला. असा दुसरा दिवस आलेल, त्यांना थोडंसं सरप्राईज होईल आणि ते होऊ द्यावं. तिसऱ्या दिवशी पुन्हा आपल्या कामावर यावं. एक छानपैकी विषयाची, टेक्निकल टॉपिकची एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करावी आणि तुमच्या डोमेनमधली ती असावी आणि ती प्रेझेंटेशन थोडी डिटेल्ड असावी, की एक टॉपिक तरी एखाद्या ह्याच्यातला तो कव्हर व्हावा आणि किंवा तुमचा प्रोजेक्ट असेल तर लास्ट इयरला असाल तर त्यातला तो. जी तयारी ती घेऊ नका, नवीन तयार करा. कंप्लीट पीपीटी तयार करावी, विचार करून आणि त्यात सगळी तयार करावी. नेक्स्ट डे म्हणजे डे 4 ऑफ 4th वीक ऑनलाईन स्टडी करावं, पीपीटी प्रेझेंटेशन आणि ऑन द होल प्रेझेंटेशन स्किल्स. आधी आपण तयार करावी, नंतर स्किल्सचं स्टडी करावी आणि ऑनलाईन काय प्रेझेंटेशन स्किल्स आहे ते समजून घ्यावे. हा दिवस कंप्लीट त्याच्यातच घालवावा आणि त्याच वेळेला मग चेक करावं, की मी काल जे केलं काम, त्यात काही उणिवा राहिल्यात का? आर देअर एनी एरर्स? आपण केल्या त्यात काही राहिल्यात का? असतील तर मग कसं करता येईल मला? आणि मग ते रिडू करावं. जे डे 3 ला जी पीपीटी बनवली आहे, ती डे 4 ला शिकून झाल्यानंतर संध्याकाळी वगैरे ती पुन्हा काय बदल करता येईल, ती करून तो बदल करावा. आणि मग डे 5 ला
हे झालं की डे 5 ला तुमचा जो असेल 4th वीकचा, त्यात थोडंसं पब्लिक स्पीकिंग, टेड टॉक्स हे YouTubeवर बघावेत, की लोक कसं टॉक्स देत आहेत. आपल्या आवडीच्या विषयात कुठेही YouTube जावं आणि फार जार्गनमध्ये जाऊ नये. म्हणजे उगाच अमेरिकन उच्चार केले की ते चांगले असं काही नाही. कलाम साहेबांचं जरी बघितलं तरी उत्तम आपल्याला इंग्लिश बघायला मिळेल, बिनचूक इंग्लिश बघायला मिळेल, ग्रामरची मिस्टेक नसेल. किंवा आपल्यातलेच कोणी रतन टाटा सर असतील, अनेक लोक आहेत आपल्यात की जे उत्तम आहे, भारतीय लोक उत्तम देतात. तिकडचं बघू नये असं नाही, चांगले बोलणारे कितीतरी लोक आहेत, कितीतरी प्रोफेसर्स आहेत जे जागतिक बेनिफिटसाठी काम करतात. त्यांचं बघायला पण थोडंसं उच्चाराने आपलं इंग्लिश तेवढं चांगलं असेल तर ते बघावं, नसेल तर भारतीय लोकांचं बघावं. पण हे संपूर्ण बघावं किंवा किंवा ह्याच्याच बरोबरीने फिल्म मधले फक्त डायलॉग्स बघावे. अख्खी फिल्म नाही बघायला म्हणत आहे. वेगळ्या वेगळ्या फिल्म मधले, हिंदी फिल्म आहे, इंग्लिश फिल्म आहे, मराठी फिल्म आहे, तिथले डायलॉग्स बघावे आणि त्यावेळेला ती डायलॉग डिलिव्हरी वॉच करावी. अमिताभ बच्चन असतील, कोणी असतील. आपण सिनेमा लिंकनी बघून त्याच्यात जात नाही आता. आता आपण असं बघतोय की तो पॉइंट हा ग्रेट ऍक्टर कोणत्या प्रकारे आपल्या मनावर ठसवतो आणि त्याची ती डिलिव्हरी कशी आहे याचा थोडासा विचार करावा. आणि त्याचबरोबर इफेक्टिव्ह बॉडी लँग्वेज त्या माणसाची कशी आहे याचं थोडं ऑब्झर्व करावं. आणि मग नंतर आपल्याला पण आपण जेव्हा कॅमेऱ्यात करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्याला थोडंसं काही बदल करायला हवा आहे का, कुठे एम्फसिस द्यायचं आहे, बोलताना सुद्धा अंडरलाईन करता येतात विषय, कुठल्या मुद्द्यावर आपण अंडरलाईन करायचा आहे विषय, कुठला मुद्दा सॉफ्टली सांगायचा आहे, कुठला मुद्दा ठोसून सांगायचा आहे, या सगळ्याचा थोडासा विचार करावा. असा 5वा दिवस जावा. नंतर 6व्या दिवशी तुम्ही जे बघितलं ते कॅमेरावर पुन्हा कुठलाही विषय तुम्हाला जो हवा तो, एखादा विनोदी असेल, काही असेल, पण तो रेकॉर्ड करून स्वतः पुन्हा बघावा. कारण काही मित्रांशी बोलताना वगैरे सगळं ठीक असतं. तुम्ही रेकॉर्ड करून एक डिझाइन डिलिव्हरी द्यायची त्या विषयाची. तर मग तो विनोदाचा असेल, टेक्निकल असेल, दुसरा कुठला असेल, तो कॅमेऱ्यावर करावा, बघावा आणि पुन्हा करावा. उरलेला दिवस असंच मी सांगितलं जसं कॉमिक्स आहेत, इतर आहेत, मित्रांशी बोलणं आहे, ते सगळं ज्यांनी आपल्या अंगावर निगेटिव्ह सावली येणार नाही अशी कुठल्याही एक गोष्टी कराव्यात. आणि 7व्या दिवशी पुन्हा एक रिलीफ डे आहे. त्या दिवशी एखादा सिनेमा, विनोदी सिनेमा, अगेन कॉमिक्स, हे असं करून हॅपी डे घालवावा, रिलॅक्स करावं, आळस करावा, उशिरा उठावं, काहीच करू नये. असं जे वाटेल ते करावं, मन मानेल ते. हे झालं. असे 4 वीक झाले माझे. तर 5व्या आणि 6व्या वीकमध्ये काय करावं सांगतो. 5व्या वीकमध्ये मला असं वाटतं, की पहिला दिवस जो आहे, तो तुम्ही सायलेन्स ऑब्झर्व करावा संपूर्ण दिवस. त्याचा अर्थ एकही शब्द बोलायचा नाही असं नाही, जरुरी पुरतं बोलायचंय. घरच्यांनी विचारले की अरे बाबा भूक लागली का, तर काहीच बोलायचं नाही असं नाही का करू. पण उगाचच बडबड नाही करायची, ना फोनवर, ना घरातल्यांशी, ना इकडे ना तिकडे. आणि फार ऍक्टिव्ह दिवस नाही काढायचा, शांत दिवस काढायचा आहे. सायलेन्स अशासाठी की इन्व्होकिंग the forces within you and allowing them to come up. Silence is a great help. तर तो असं मला वाटतं कमीत कमी बोलावं, शक्यतो मौन ठेवावा. आणि एम्प्टी जर माइंड ठेवता आलं तर अजून उत्तम. जेवढं एम्प्टी ठेवता येईल माइंड तेवढं ठेवावं. म्हणजे मग एम्प्टी असलं तर काय होतं की दुसरं नवीन भरायला जागा राहते. नाही तर आपलं मन एवढ्या गोष्टींनी क्लटरनी भरलेलं असतं की त्या क्लटरमध्ये कधी कधी आपण काही गोष्टी लक्षात येत नाहीत आपल्या. तर असा दिवस एक पहिला घालवावा असं मला वाटतं. तो दिवस गेला, एकच दिवस तेवढा संपूर्ण 6 आठवड्यात असा. चॅलेंजिंग आहे बरं का, कमीत कमी बोलणं, न बोलणं एखाद्या दिवशी इज व्हेरी चॅलेंजिंग. तुम्हाला माहित असेल महात्मा गांधी, विनोबा भावे, अनेक लोकांनी, विवेकानंद, अनेक लोकांनी मौनाचा उपयोग अतिशय प्रभावीपणे केलेला आहे. एक दिवस आपल्याला करायला काय हरकत आहे, आज आपण आयुष्यात कदाचित नसेल कधीच केलं. नंबर 2,
काल आपण जे शांत बसल्यानंतर झालं तर ते पुन्हा रेट्रोस्पेक्ट करावं. काय वाटतंय, काय नाही बघावं. वाटलं तर लिहावं, वाटलं तर बोलावं स्वतःशी, वाटलं तर ऑन कॅमेरा बोलावं. असा तो दिवस घालवावा. म्हणजे थोडं पुन्हा जॉइनिंग द फास्ट रिअल लाईफ असा तो दुसरा दिवस असेल. अगदी मौन असेल, दुसरा दिवस मध्यम असेल. तिसऱ्या दिवशी असा विचार करावा की डू आय हॅव मोर अंडरलाईन मोर इन मी देन व्हॉट आय यूज. If yes, what is that? And how do I plan to use it? And how do I use it? माझा अनुभव आहे तुमच्यापैकी प्रत्येकालाच आणि विशेष करून माझ्या युनायटेड युनिव्हर्सिटीच्या मुलांना तर 100%. They have more in them than what they think they have in them. एक मिनिट मी पाणी पितो. तर think and if possible write or talk and record. Do I have something more in me than what I think I have? And if yes, it will be yes. Then how do I plan to use it? Day 3. Day 4, लाईट डे 4 असेल. पुन्हा कॉमिक्स घ्या. टिंटिनची जवळजवळ वाटतं 10-12 कॉमिक्स आहेत. एक कॉमिक जरी वाचलं तरी तुमचं सगळं मधला वेळ निघून जाईल. उत्तम कॉमिक्स आहेत. फोन्स करा. फोन्सवर पॉझिटिव्ह फक्त बोलायचंय, हसायचंय फोनवर स्वतः. आणि मे बी केस वाढले असेल तर एक हेअरकट द्यायचा एकमेकांना, भाऊ बहीण कोण असेल त्यांना. एनिथिंग आय मीन जॉयफुल डे घालवायला जे लागेल ते करावं. डे 5 ला मला असं वाटतं की ऑनलाईन इंटरव्ह्यूज कसे असतात. 5वा आठवडा डे 5 ऑनलाईन इंटरव्ह्यूज कसे असतात त्याचं स्टडी करा आणि त्यात सक्सेस मिळवण्यासाठी काय मेथड्स आहेत हे सगळं ऑनलाईन स्टडी करायचं दिवसभर. इफ पॉसिबल गिव्ह ए मॉक इंटरव्ह्यू ऑल्सो ऑन कॅमेरा अँड सी. जसं मी म्हणतो ते माझ्या म्हणण्यात असं आहे की लिहिणं ऑन कॅमेरा बघायचं आणि पुन्हा रिडू करायचं. पण एक इंटरव्ह्यू देण्याची टेक्निक्स डे 5 ला तुम्ही बघून घ्यावे आणि त्यातल्या त्यात ऑनलाईन इंटरव्ह्यू देणं म्हणजे व्हिडिओ इंटरव्ह्यू देणं हे येणाऱ्या काळात जास्त महत्वाचं असेल. आणि मग जर व्हिडिओ इंटरव्ह्यू ओके झाला तर प्रत्यक्ष इंटरव्ह्यू असेल. कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यूज हे ते असेल, पण त्याच्यावर आपण फार आता अवलंबून राहू नये. दिवस कदाचित बदलतील. आपण दोन्हीला तयार असावं. इकडे असलो तर तिथे असतोच असतो. तुम्हाला बॉडी लँग्वेजचंही सांगितलंय, तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगचं सांगितलंय. तुमचा प्रत्यक्ष इंटरव्ह्यू असो नाही तर ऑनलाईन असो, आपण कम्प्लीट तयार राहायला पाहिजे. 6वा दिवस फक्त तुमच्या थिंकिंगसाठी दिलेला आहे. आदल्या दिवशी तेल लावून झोपा वाटलंस. दुसऱ्या दिवशी 2 पॉइंटवर फक्त थिंकिंग करा आणि ते 2 पॉइंट आहेत आणि थिंकिंग करून वाटलं तर लिहा, नका लिहू, पण जस्ट ते 2 विषय बॅक ऑफ द माइंड मध्ये कायम ठेवा त्या दिवशी. बाकी तुम्ही तुमचा डे चालू असेल. एक म्हणजे एक वाक्य मी सांगतो त्याच्यावर विचार करा की किंवा तुमचे अनुभव बघा मनातल्या मनात हे करून की पफ्ड अप इगो इज ए शॉर्टकट टू शुअर फॉल. मी याच्यात बसतो का, मला काही त्यातलं दुरुस्त करायचंय का, हे जर वाक्य खरं धरलं तर काय मला वाटतं हा त्याच्यावर एक विचार करावा. आणि दुसरा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बी हॅपी आणि मेक हॅपी याचा काय अर्थ आहे मला याचा एक दिवस विचार करावा. म्हणजे एका दिवसात हे 2 विषय आहेत. तुम्हाला हे 2 विषय फक्त तुमच्या मनात ठेवावे एवढंच मला म्हणायचंय. पुन्हा 7वा दिवस 5व्या आठवड्याचा पुन्हा कॉमिक्स, एन्जॉयमेंट विदाउट क्लाउडिंग युअर माइंड, मूव्ही बघणं, नो व्हायलंट मूव्हीज, हसणाऱ्या मूव्हीज, फोटो काढणं, चित्र काढणं, एनिथिंग. सो दिस इज द 5th वीक. आणि 6व्या आठवड्यात विल कम बॅक टू एज्युकेशन आणि आत्ताच आपलं जे लाईफ आहे त्याच्यात आपण येऊ. आपला विषय मी इन्स्ट्रुमेंटेशनला आहे, प्रोडक्शनला आहे, ज्या विषयात तुम्ही मेट्रोलॉजीला आम्ही केलं त्या विषयात संपूर्ण आठवडा मला पुन्हा माझ्या कॉलेजला जॉईन व्हायचे. कन्सिडरिंग की 6 आठवडा संपल्यानंतर कॉलेज सुरू होईल.
ऑनलाईन सुरू होईल किंवा कसं सुरू होईल आणि माझे कुठले विषय कच्चे आहेत का, मला काय करायचंय का, तुम्हाला अकॅडमिक्स मी सांगायला नको. पण संपूर्ण आठवडा प्लॅन करून तुम्ही अकॅडमिक्ससाठी वापरावा. इंजिनिअरिंग अकॅडमिक्स तुम्ही ज्या विषयात आहात त्या विषयासाठी वापरावा 6वा आठवडा. असे 6 आठवडे गेल्यानंतर मधल्या ह्याच्यात जसा वेळ मिळेल तसा मागचं कुठलेही तुम्ही पुन्हा बघितले ते ग्रामर हे ते तुम्हाला जे वाटेल ते चांगलंच आहे. पेपर वाचत राहिलात इंग्लिश हे सगळं चांगलं आहे. घरच्यांशी बोलत राहायला चांगलं आहे. तुमचा योगा शिकलात चांगला आहे. नवीन काही शिकलात चांगलं आहे. हे चालू ठेवावं. असे 6 आठवडे घालवावेत. जर वाटलं तर आपण 6 आठवड्यानंतर एकदा पुन्हा तुमचे अनुभव ऐकायला, तेव्हा मी फक्त ऐकेन, तुम्ही सांगा. लेखी सांगा किंवा तोंडी सांगा आणि तेव्हा करू. वाटलं तर 3 आठवड्यानंतर रिव्ह्यू हवा असला तर माळी सरांकडे सांगा. आपण एक रिव्ह्यू घेऊ शकू. पण मला असं वाटतं की 6 आठवडे कंप्लीट जर असे गेले, त्यामध्ये रिलॅक्सेशन पण आहे. असं नाहीये की एकदमच ताणतणाव आहे. तर मग 6 आठवड्यानंतर बघावं की I want that there must be a new edition of each of my Ignited Innovators student. आज जो आहे, आज आज चांगलाच आहे आणि तो चांगला आहे, केपेबल आहे आणि तो 6 आठवड्यानंतर आणखी चांगला, आणखी केपेबल व्हावा. अशा उद्देशाने मला असं वाटतं की 6 आठवड्याचं हे प्लॅनिंग रफ दिलेलं आहे. पुन्हा एकदा सांगतो, वन शॉट डझंट फिट ऑल. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याला पुन्हा शेप करा. त्या स्केचमध्ये तुमच्या आवडीचे रंग भरा आणि परंतु दिशा ही जर घेतली तर आपल्याला निश्चितपणाने प्रवाही दिशा आहे. आज जी गरज आहे ती दिशा आहे आणि फ्युचरचा वगैरे विचार आपण नंतर करू 6 आठवड्यानंतर ॲज थिंग्स अनफोल्ड. त्यामुळे पुढे स्कोप असेल का, अमुक असेल का, तमुक असेल का, तुम्हाला सांगितलं सगळं असेल. बी पॉझिटिव्ह, ऑप्टिमिस्टिक आहे. मी हायली ऑप्टिमिस्टिक आहे स्वतः. त्याचा आता विचार न करता हा 6 आठवडे आपण असा प्लॅन करावा. त्यातलं जमेल तेवढं किंवा शक्यतो सर्व आपण जरूर करावं आणि 6 आठवड्यानंतर स्वतःकडे बघावं की आपण थोडाफार फरक पडला का, इनामदार सर म्हणतात त्याप्रमाणे. मला असं वाटतं की दिस एजेंडा has the potential to shape you into even better you. You are already good. But ह्याहून चांगले व्हाल तुम्ही, याचा मला विश्वास वाटतो. आणि काय सांगू, तुम्ही सगळे आहात आणि तुमच्याबद्दल मला आपुलकी आहे, आमच्याबद्दल तुम्हाला आपुलकी आहे, आपल्या सगळ्यांना इग्नायटेड इनोव्हेटर्स ऑफ इंडियाबद्दल आपुलकी आहे आणि हे असंच चालू राहू दे. सो आय वॉन्ट यू टू बी हॅपी अँड रिमेंबर फॉर यू बी हॅपी अँड मेक हॅपी. थँक यू व्हेरी मच. नमस्कार.